नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना हा महिना अतिशय सावधगिरीने वावरण्याचा असा असणार आहे. कोणत्याही प्रकारे टाळाटाळ किंवा दुर्लक्ष हे त्यांच्या अंगलट येऊ शकतं. म्हणून हा महिना सतर्कतेने त्यांना राहावं लागणार असं या ठिकाणी दिसून येतं. स्वतःच्या प्रकृतीबद्दल बारीक सारीक कुरबुरी असणे आणि विविध टेस्ट किंवा काही अशा चाचण्या करून सुद्धा त्यामधून काही निदर्शनास न येणे, यामुळे त्यांचा गोंधळ उडण्याची शक्यता मला या ठिकाणी दिसून येते. कारण ट्रीटमेंट जरी करायची झाली तर जर रोगाचं निदानच झालं नाही तर ट्रीटमेंट कसली करणार, असा हा प्रश्न या महिन्यामध्ये भेडसावेल असं या ठिकाणी मकर राशीच्या व्यक्तींना दिसून येते. मकर राशीच्या व्यक्तींना मला अशा काही गोष्टी या महिन्यात सांगायच्यात की ज्यामुळे त्यांनी सावधगिरीने प्रत्येक पाऊल टाकावं की जेणेकरून कुठेही अपयश किंवा तोंडघशी पडणार नाही. घरामध्ये संपत्ती किंवा काही जुन्या मागण्यानुसार काही वाद उभारून येतील आणि त्या वादावादीमधून काहीतरी भांडण तंटा होण्याची शक्यता दिसून येते. अबोला धरणे किंवा एखाद्याच्या विषयी मनात कटुता निर्माण होणे किंवा भावंड किंवा अशा लोकांमधून काहीतरी अनावश्यक कुरापती काढणे, अशा गोष्टीमुळे काही घरात वादाचे प्रसंग निर्माण होतील असं या ठिकाणी दिसून येते. आर्थिक चणचण किंवा आर्थिक समाधान नसणे किंवा काही जर वेगवेगळ्या प्रकारचं डिव्हिजनचा प्रयत्न झाला घरामध्ये तर त्यामध्ये कोणी समाधानी नसणे, ह्यामुळे हे वाद होऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींना मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपण मोठी गुंतवणूक कराल तर ती पैसे ब्लॉक होतील. म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक ह्या महिन्यात करू नका. जे काही तुमचं EMI वगैरे जे आहे रेग्युलर जे आहे तेवढंच तुम्ही गुंतवणूक करा. अन्य गुंतवणूक तुम्ही या महिन्यात करू नका. कुटुंबातील वातावरण जे आहे ते थोडं तणावपूर्ण राहील असं या ठिकाणी दिसून येते. हेवे दावे किंवा काही भांडण होणे, मी सांगितलं आहे की याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला संयमाने वागणे हेच तुम्हाला औषध आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्या शिक्षण घेणारी मुलं जी आहेत ती तुमची मकर राशीच्या व्यक्तींची काही कारणामुळे तुम्हाला जुमानणार नाहीत किंवा तुमच्या काही गोष्टी ऐकणार नाहीत असं दिसून येतं. पण त्यांना वेळीच आवर घाला किंवा त्यांना समजावून सांगा, म्हणजे तुम्हाला त्यातून काही वाईट अनुभव येणार नाहीत. कारण मुलं ही पैसे उडवण्याकडे किंवा चंगळवादाकडे झुकलेली दिसून येतील, तर तुम्ही त्यांच्या हातात विनाकारण पैसे देऊच नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. प्रकृतीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर साधारणपणे कुठल्या तरी गोष्टीची ॲलर्जी होणे किंवा अन्य काही वासाचा काही त्रास होणे, डस्टचा त्रास होणे, अशा कारणाने काहीतरी तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यासंबंधी तुम्ही योग्य ती काळजी घ्या. उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्ती जे आहेत, जे नोकरी करणारे व्यक्ती आहेत, उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तींबद्दल मी बोललो आहे. ज्या नोकरी करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांनी आपलं काम इमानीतबारे करत चला. खूप मोठ्या अपेक्षा ठेवू नका आणि तुमचं कामाशी काम ही वृत्ती ठेवा की तुम्हाला कोणीही जाब विचारू शकत नाही. कारण काही वेळेला अशा गोष्टी होतात की आपण आपल्या कामात जर चुकलो तर समोरच्याला बोलायला संधी मिळते. म्हणून तुम्ही तुमचं कामामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी ठेवू नका आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला कोणीही त्याबद्दल बोलू किंवा विचारणार किंवा जाब करू शकणार नाही. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपल्याला उद्योग मिळणार आहे, पण उद्योगापासून मिळणारं यश जे आहे त्याचा जे पर्सेंटेज आहे ते कमी असणार आहे. म्हणजे काम मिळालं पण कामातून यश किती मिळालं
असा जर आपण विचार केला तर यशाचे पर्सेंटेज कमी असेल. म्हणून तुम्ही नाउमेद व्हायचं नाही. तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहायचे आणि त्या प्रयत्नातून तुम्हाला कधी कधी उशिरा यश मिळेल, पण प्रयत्न करणं मात्र तुम्ही सोडायचं नाही आहे, असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. मकर राशींच्या व्यक्तींना मी या महिन्यात असा एक उपाय देईन की त्यांनी आपल्या घरामध्ये उत्तरार्धामध्ये, फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धामध्ये अखंड नंदादीप चालू ठेवावा. घरामध्ये अखंड दीप, तेलाचा दीप चालू ठेवावा. असा उपाय मी मकर राशींच्या व्यक्तींना देतोय की ज्यामुळे या अडचणी बऱ्याचशा प्रमाणात कमी होतील, असा मला या ठिकाणी सल्ला द्यायचा आहे. हे होतं मकर राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.